मनोहरोजितक्रोध वीरबाहुर्विदारणः स्वापनस्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुप्धर्मकृद्धर्मे सदा साक्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रम् विधाता कृतरक्षणः गवस्थनेमि सत्वस्थ सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देववृद्धुः उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोम पुरुजेत्पुरुषोत्तमः दाशार्हः सात्वदाम्पदी जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मिदविक्रमः अम्भो निरिरनन्दात्मा महोदधिजयोऽन्दकः अजो महारः स्वाभाव्यो जितमित्रप्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्द आशाताईंनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 92 वर्षापर्यंत त्या अविरतपणे गात होत्या. 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. सर्व प्रकारची गाणी त्यांनी गायली. अगदी बालगीतं, अभंग, नाट्यसंगीत, भावगीतं, चित्रपटातील दर्दभऱ्या गीतांपासून ते कॅबरेपर्यंत सर्व गीतं ती भावना ओळखून त्या भावना आणून त्या गायल्या. त्या नेहमी म्हणायच्या की सटवाईनं घडलेलं कधी चुकत नाही, त्यामुळे मी जे मिळालं त्यात समाधानी असते. लहानपणी त्यांना घरातल्या गमतीने हब, पैलवान आणि पठाण असं घरातले संबोधित करायचं. कोणत्याही कामाला मी घाबरत नाही आणि त्याला फेडायचं, ही एकच वृत्ती त्यांनी शेवटपर्यंत बाळगली आणि त्यानुसार ते आयुष्यभर वाढले. त्यांनी एका मुलाखतीत असं गमतीने सांगितलं होतं की लहानपणी दूध आणि साय खाल्ल्याने त्यांची प्रकृती उत्तम झाली. गौरंग मास्तरांच्या क्लासला त्यांनी 4 वर्ष गाणं शिकलं. त्यानंतर 10व्या वर्षी पहिलं गाणं गायलं आणि माईक यदा प्रवृत्ती प्रसुदा पुराणि पदमं व्ययन्तत न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्वत्त्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठाय यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयत् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनसेवते उत्क्रामन्तौ स्थितं वापि भुञ्जानन् वा गुणान्विता विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. मी यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की भारताच्या पंतप्रधानांच्या तर्फे पुष्पचक्र आलेलं आहे, तर पंतप्रधानांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी ते पार्थिवावरती अर्पण करावं अशी मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. ನಿರ್ಭೀತ, ನಿಷ್ಪಕ್ಷಪಾತ, ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಸುದ್ದಿಗಳಿಗೆ ಮತ್ತೊಂದು ಹೆಸರಾಗಿರೋ ನ್ಯೂಸ್ 18 ಕನ್ನಡ ಈಗ ಆಪ್ನಲ್ಲೂ ಲಭ್ಯ ಇದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿರೋ QR ಕೋಡ್ ಅನ್ನು ಸ್ಕ್ಯಾನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆಪ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮರಿಬೇಡಿ.
ನಿಮ್ಮ ಬೆಂಬಲ ಹೀಗೆ ಸದಾ ನಮ್ಮೊಂದಿಗಿರಲಿ. ಧನ್ಯವಾದ.